नमस्कार. आज मी आस्वाद समीक्षा मधुमंगेश कर्णिक साहित्य या प्राध्यापक MP तथा मधु पाटील सरांच्या पुस्तकातील शेवटचे 5वे प्रकरण करूळचा मुलगा, निष्कंप, आनंद शांत, तरंग, चिंतन हे प्रकरण वाचत आहे. करूळचा मुलगा, निष्कंप, आनंद शांत, तरंग, चिंतन. प्रिय मधुभाई, आयुष्याच्या संध्याकाळचे तुमच्या निष्कंप मानस सरोवराचे तृप्त आनंद शांत तरंग चिंतन संध्याकाळी सरोवरात पडणाऱ्या सूर्याच्या सोनेरी किरणासारखे सौम्यपणे चमचमणारे. 400 पर्यंतच्या पानांच्या प्रवासानंतरचे एक सारांशरूपी निष्कंप चिंतन स्पंदन. त्याच्याशी करूया का एक मुक्त संवाद? आयुष्यभर किती किती मिळत गेलं, त्यातलं मी किती मिळवलं आणि नियती नावाची अदृश्य शक्ती जगात वावरत असते, तिने किती दिलं? याचा विचार करताना नियती आणि कर्तृत्व या संदर्भातला आलेख वैयक्तिक असूनही जीवनाबद्दल सर्वस्पर्शी बोलणारा. एक मॅट्रिकपर्यंत शिकलेला एक मुलगा कनिष्ठ कारकुनापासून PRO, मॅनेजर, जनरल मॅनेजर, डायरेक्टर, महामंडळाच्या कॉर्पोरेट ऑफिसपासून मुख्यमंत्र्याच्या कार्यालयापर्यंतचा सर्व काळ राजपत्रित अधिकारी, उच्चपदस्थ मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह अशा उत्तमोत्तम प्रतिष्ठेच्या बढतीच्या मला मिळालेल्या नोकऱ्या. हे कसं काय? केवळ नियतीचा चमत्कार? म्हटलं तर होय. नियती नामक अदृश्य शक्तीने माझ्या आयुष्यात अनेकदा आपले रूप आणि चमत्कार दाखवलेले आहेत. पण ज्या नियतीनं माझं बोट पकडलं होतं, त्या बोटाचा माझा हातही खंबीर आणि कर्तबगार होता. कर्तृत्वाशिवाय नियती माझ्याबरोबर कधीच आली नसती. मी माझ्या अंगभूत बुद्धिमत्तेचा, गुणवत्तेचा विकास करून परफॉर्मन्स आणि मेरिट यामध्ये प्रथम श्रेणी कायम ठेवली. यामध्ये अहंकार किंवा आत्मप्रौढी नाही. मला नियतीची साथ होती व मी तिला मनापासून अंगभूत गुणांनी साथ देत होतो, एवढंच मला अधोरेखित करायचं आहे. 2. तुम्हाला साऱ्या बढतीच्या नोकऱ्या उत्तमोत्तम प्रतिष्ठेच्या कार्यालयातून देऊ केल्या, यामागे बहुंशी तुमचे व्यवस्थापकीय कर्तृत्वच होते. पण याहीपेक्षा ST मधल्या एका मॅट्रिक कनिष्ठ कारकुनाला गोवा सरकारचा एकदम अधिकारी, पुढे महाराष्ट्र सरकारचा सहाय्यक प्रसिद्धी संचालक, लघुउद्योग विकास महामंडळाचा जनसंपर्क अधिकारी, व्यवस्थापक, महाव्यवस्थापक या उत्तमोत्तम प्रतिष्ठित पदांसाठी तुमचे नाव कोणत्या गोष्टींमुळे कुणी सुचवले असेल? उत्तर: या करूळच्या मुलाच्या सर्जनशील लेखणीतून जी हिरवीगार अक्षरांची हिरवीगार वनराई निर्माण केली जात होती, तीच साऱ्यांना आकर्षित करीत होती. त्याने निर्माण केलेल्या अक्षर वनराईतील हिरवे अक्षरधन, त्यानेच निर्माण केलेली सौंदर्य संपन्न पाखरे, फुलपाखरे सर्वत्र पसरवित होती. त्यामुळेच साहित्य क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्राबाहेरचीही व्यवस्थापकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रे त्याला आमंत्रित करीत होती. आणि याबाबत तुमची भूमिका पक्की होती. मी आधी साहित्याची कास धरली. माझं साहित्य हेच माझं प्रेय होतं, तेच माझं श्रेय ठरलं. शाळेच्या पुस्तकातील कवितांतील काही ओळी मनात हिरवळीसारख्या रुजलेल्या, मन हिरवगार ठेवणाऱ्या, त्यातूनच साहित्यानं बोट पकडलं. कवितेची कोवळी मनात उगवली, वाढली. जग हे सुंदर आहे हे उमगू लागलं. लेखकाच्या कुळात जन्म घेतला आहे याची जाणीव मला बालवयातच झाली आणि मी आयुष्यात लेखकच व्हायचं ठरवलं. साहित्य हाच माझ्या जीवनाचा प्रवाह. मी स्वीकारलेला साहित्याचा राजमार्ग मला सर्वत्र उपयोगी पडला.
या साहित्य क्षेत्रातील तुम्हाला तृप्त करणारी तुमची कमाई. महाराष्ट्र शासनाच्या 5 पुरस्कारांपासून अमेरिकेतील लाभसेट वार्क फाउंडेशनपर्यंतचे 22 पुरस्कार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासहितची 9 साहित्य संमेलनाची अध्यक्षपदे, कथा, कादंबरी, ललितलेख, व्यक्तिचित्रे, नाटक, कविता, बालवाङ्मय अशा सर्जनशील साहित्य निर्मितीत सारं आयुष्यच निर्माणक्षम तपस्येत बुडून गेलेलं. यात नियतीचा वाटा तुम्ही निष्कंप सरोवर स्पंदनाच्या प्रारंभीच अधोरेखित केला आहे. माझ्या बालवयात मला सोडून गेलेल्या माझ्या वडिलांनी जणू माझ्यासाठीच माळ्यावर असंख्य पुस्तकांचा खजिना ठेवला होता. ही पुस्तके वाचत मी शाळकरू दिवस घालवले. अशी पुस्तके लिहीन असा ध्यास मनाशी बाळगत राहिलो. याच वयात माझ्या लेखक कुळाची मला झालेली अंधुकशी जाणीव अधिक गडद होत गेली असावी. ज्या पुस्तकांमुळे अशी पुस्तके लिहीन असा ध्यास मनाशी बाळगत राहिलो आणि माझ्या लेखन कुळाची मला जाणीव झाली, ती असंख्य पुस्तके माझ्यासाठी माळ्यावर ठेवणारे वडील मला लाभले आणि पुस्तकातील गोष्टींपेक्षा घराशेजारच्या झाडांना चालायला लावणारी, दारातल्या रसाळ फणसाला पलीकडच्या वाडीतील अंगणात उभी करणारी, गळ्यात कमळाच्या माळा घालून सोन्याचा पट्टा पळवायला आलेली पण निसरड्या राहणीवरून तळ्यातील अप्सरांच्या राणीला पाडणारी, अशा कितीतरी कल्पनारम्य गोष्टी सांगणारी सर्जनशील आई मला लाभली. सर्जनाची आनुवंशिकता देणारी, सर्जनाची दीक्षाच देणारी मला आई लाभली. तिच्या पोटी मी जन्माला आलो. ही नियतीच ना. 3. कविवर्य केशवसूत यांच्या मालगुण जन्मग्रामी, त्यांच्या स्मारकाचे, कवितेच्या राजधानीचे संस्थापक, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक आणि तिच्या बहुविध उपक्रमांतून 40 शाखांहून जवळजवळ प्रतिवर्षाच्या साहित्य संमेलनातून प्रवाही साहित्य चळवळ चालू ठेवणारे, तिचे 15 वर्ष कार्य सांभाळणारे अध्यक्ष, अशी तुमची साहित्य क्षेत्रातील उत्तुंग कामे आणि करूळ पंचक्रोशीतील मुलांसाठी काढलेली माध्यमिक शाळा, परिसरातील 350 बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी काढलेला काच कारखाना, वनराई, आमराई अशी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील तुमची अभिमानास्पद कामे, शिवाय महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदापासून भारतीय साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयापर्यंतचा आपण सांभाळलेला बहुविध स्वरूपाचा पदभार, या साऱ्या तुमच्या कर्तृत्वाबद्दल खालील शब्दातून तुम्ही नियतीकडे बोट दाखवता. अशा कामांसाठी खरीखुरी आंतरिक उर्मी लागते. माझ्या सुदैवाने ही उर्मी व ऊर्जा मला मुळातच लाभलेली आहे. 4. प्रेम हा माणसाच्या संस्कृतीचा सारांश असतो. हे कुसुमाग्रजांनी सांगितलेले तात्पर्य तुमच्या हाडी मासी भिनलेले. म्हणूनच तुम्हाला भावत असलेली माणसाचं निर्वाज्य प्रेम ही तुमची मोठी कमाई. हे सांगत तुम्ही पुढे म्हणता, उद्योगपतींपासून राजकारणी नेत्यांपर्यंत, रस्त्यातील सामान्य मजुरापासून टपरीवर चहा विकणाऱ्या चायवाल्यापर्यंत माझं गोत्र जमू शकतं. ताजमहाल ऑबेरॉयमधील 7 कोर्स डिनर ज्या सहजपणे जेवतो, त्याच मोकळेपणानं रस्त्याच्या कडेच्या वडापाववाल्याच्या प्लेटचा आस्वाद घेऊ शकतो. माझं साहित्य मनोविश्व कुठेही गुदमरत नाही. ही माझी मिळकत आहे. याबाबत नियती आहेच. ती मला मिळवून देण्यामध्ये मात्र एक अज्ञात अंगुली, कुठचा तरी वरदहस्त असणार असं मला वाटतं. 5. आणि भाई, तुमचं निर्मळ हृदयासहितचं देखणं, सदा हसतमुखीचे व्यक्तिमत्व, सर्वांवर प्रेम करणारे, हे तर नियतीनेच दिलेलं, पण अंतर्यामीच्या जिव्हाळ्यानं जोपासलेलं. 6. ती तोकडा फ्रॉक घातलेली,
कमरेवर छोट्या बहिणीला घेतलेली, कुरळ्या केसांच्या 2 छोट्या वेण्या असलेली, मोठ्याल्या गोड डोळ्यांची, करुळला आलेली मुंबईकर मुलगी. या चेडूस सून म्हणून करून घेतलंय मी, असं म्हणणाऱ्या मधूच्या आईला मला लग्नच करायचं नाही मधूच्या आई, असं उत्तर देणारी 11 वर्षाच्या मधूबद्दल 8 वर्षाची ती मुंबईवाली मुलगी शशी. तीच शशी तुमची मैत्रीण, प्रिया, पत्नी आणि आईही हृदयाच्या शस्त्रक्रियेसहितच्या अनेक वेळा होते. ही नियतीने तुम्हाला दिलेली केवढी मोठी देणगी, तिच्याबद्दलची भावनिक कृतिशील कृतज्ञता. 34 सुंदरलाल साडीतल्या 10 बाय 10च्या खोलीपासून 401 18 मार्वल तिच्या सहवासातील प्रिय सखी. तिच्यासारखी सहचरी जीवनभर मला लाभली नसती तर माझा संसार एवढा सुखाचा झाला नसता. 81 वर्षाच्या सहस्त्र चंद्रदर्शनासारख्या अनेक अपूर्व सोहळ्यात आपल्या कर्तृत्वाची अर्धवाटेकरी या नात्यानं तुमच्या शेजारी नेहमीच सन्मानाने बसवलेत आणि पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील महापूजेच्या समयी तर रेशमी वस्त्रातील प्रिय सखी अर्धांगिणीला शेजारी बसवून अजिम्या ब्रह्म पाहिलेल्या वेदानंदी स्वरूपातील जन्मजन्मांतरीच्या धन्य झालेल्या अनुभव सोहळ्यात समावेश करीत या तुमच्या सहचरीलाही धन्यतेचा अनुभव देत तुम्हा उभयतांच्या एकरूपतेचाही कळसाचा अनुभव दिला. अशी सखी जेव्हा आपल्या अगोदर पैलतीराला निघून जाते तेव्हा तिची कायमची आठवण म्हणून 5 लाखाच्या देणगीसहित आपण स्थापन केलेल्या विद्यामंदिरातील सभागृह रूपात जतन केली जाते. नियतीबद्दलची तुमची नेहमीची विनम्रता आणि मनोमनीच्या कृतज्ञतापूर्वक वर्तनाने तुम्ही देत असलेला नेहमीचाच भावनिक कृतिशील प्रतिसाद प्रिय सखीच्या संदर्भात असाच हा मुक्त संवाद इथंच थांबवणं युक्त. स्नेहांकित मधु पाटील. नियती आणि कर्तृत्व यांच्यावरील संवादात तुमचा पद्मश्री पुरस्कार, महाराष्ट्र राज्यपालांकडूनचा विशेष सन्मान आणि राष्ट्रपतींकडूनचा जीवन गौरव यांचा उल्लेख टाळला आहे, कारण ते तुमच्या सर्वांगीण कर्तृत्वाचे फळ आहे. त्याचा नियतीशी काहीही संबंध नाही. मधु मंगेश कर्णिकांच्या आयुष्याची धावती आउटलाईन माहीत होती, पण करूळचा मुलगा यानं या उनाड पोरापासून शांत निष्कंप सरोवरापर्यंतचा सांगितलेला प्रवास वाचकांच्या उंजळीत परमानंदाचा झपोर्जा देणारा. इथे हे शेवटचं प्रकरण या पुस्तकातील संपतं. धन्यवाद.